आणि सगळ्या असे जातीपातीच्या आधारावरती समाज उठत असताना पुन्हा निवडणुका कदाचित डोळ्यासमोर ठेवून काय आता सगळ्याच गोष्टी आता एका वेगळ्या चष्म्याने बघण्याची सवय झालेली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं विरोधक म्हणतायत. मी तर आपल्या लोकांना सांगितलं होतं, आनंदरावना पण सांगितलं, अनिलला पण सांगितलं की संसदेत त्याचं स्वागत करा आणि सरकारला सांगा की बाबा विरोधक नेहमी उलटच बघतात. आर्थिक निकषावरती सवर्णांना सुद्धा आरक्षण हे जे काही तुम्ही जाहीर केलं त्याचं आम्ही कौतुक करतो, पण हा जुमला नाही हे पटवण्यासाठी कोणत्या सरकारी आस्थापना आणि प्रस्थापना आणि काय काय तुमचे शब्द असतील तिकडे किती नोकऱ्या रिकाम्या आहेत हे पण जाहीर करून टाका, हे पण जाहीर करा. आणि मग पुढचा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे. आर्थिक निकष हा जो तुम्ही निकष लावलेला आहे तर ज्याचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये त्यांना तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासले म्हणताय. 8 लाख रुपये वर्षाचं. मग एका बाजूला तुम्ही मागासलेपणाची म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासले नाही दुर्बल, एका बाजूला तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्याची व्याख्या वर्षाला 8 लाख म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख आहे त्याला इन्कम टॅक्स लावताय. तर मग माझं तर म्हणणं असं आहे की चला संपूर्ण करायचं ना, देशाचं भलं करायचं ना, सर्वसामान्यांचं भलं करायचं ना, मग ज्याचं उत्पन्न 8 लाख आहे त्याला इन्कम टॅक्सच माफ करा. या मध्यमवर्गीयांची एक दुआ घ्या तुम्ही. तुम्हाला काही वाटायला कोणी सांगतच नाहीये. जसं कर्जमाफीचं किंवा प्रधानमंत्री पीक फसल योजना, ती फसलेली योजना म्हणजे फसाल योजना अशीच आहे ती. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटावं लागतंय. मला तुमच्याकडनं वाटप नकोय, फक्त मी जो मागतोय तो यांचा जो काही कष्टाचा दाम आहे त्याचं तुम्ही एकीकडे 8 लाख रुपये हे दुर्बलताच ठरवत आहे आणि दुसरीकडे 2.5 लाख रुपये ही जर का तुम्ही सबलता किंबहुना टॅक्सेबल ठरवतात तर हे नाटक करू नका. तुम्ही सरळ ते 2.5 लाखाचं आहे ते 8 लाखापर्यंत न्या आणि 8 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न आहे त्याला इन्कम टॅक्स रद्द करून टाका. रद्द करा, ही मागणी करा, सगळ्या खासदारांनी मागणी करा. आणि माझं तर म्हणणे उद्या ही मागणी संपूर्ण देशात जाऊ द्या. मोदीजी करिये आप. मग तुम्ही तुमची 256 इंचाची छाती सांगितली तरी आम्ही मानायला तयार आहोत.